प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण बघूया वर्ब्स. आपण टेन्स शिकत आहोत, पण टेन्स शिकत असताना आपल्याला क्रियापदांची जे मेन हिरो आहेत टेन्सचे त्यांची फार आवश्यकता आहे. आणि क्रियापद जे ॲक्शन वर्ब्स आहेत ते अगणित आहेत. जितक्या क्रिया आपण करतो त्या सर्वांना आपल्याला काही ना काही म्हणावं लागेल ना इंग्रजीमध्ये. मग असं 10-10, 12-12 वर्ब्स आपण शिकून पुढे चालत जाऊ. तर आपल्याला माहिती आहे की समरायझेशन केलेलं आहे V1, V2, V3, V4. V1 बेस फॉर्म, V2 पास्ट फॉर्म, V3 पास्ट पार्टिसिपल, V4 प्रेझेंट पार्टिसिपल. त्यांचे मराठी जे अर्थ आहेत ते मी व्हिडिओमध्ये अगोदर तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. आता आपण बघूया हे क्रियापद अराईज, अरोज, अरायझन, अरायझिंग. आता हे जे क्रियापद आहेत ते इर्रेग्युलर आहेत, म्हणजे फिक्स्ड असं पॅटर्न नाही आहे. आपल्याला हे निरीक्षणाद्वारे यांच्या स्पेलिंग्स लिहून सरावाद्वारे आपल्याला ते समजून घ्यायचे आहेत. मी पाठ करायचं वारंवार म्हणणारच नाही आहे, कारण की पाठ करणं म्हणजे सोल्युशन नसतं. त्याचा सराव करणं हे महत्त्वाचं असतं. निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं. त्याचं उच्चारण करणं महत्त्वाचं असतं. स्पेलिंगचं निरीक्षण करायचं. अराईज आयच्या ठिकाणी इकडे अरोज झालेलं आहे, म्हणजे ओ आलेले आहे आणि मग फर्स्ट फॉर्मला एन लागलेला आहे. अवेक, अवोक, अवोकन. अशा पद्धतीने आपण ते पाठ न करता निरीक्षण करायचं, त्याचं उच्चारण लक्षात ठेवायचं. 10 ते 20 वेळा ते लिहायचं, वाचायचं, ऐकायचं, समजून घ्यायचं आणि मग आपल्या मेमरीमध्ये ते फिक्स होऊन जातं. मग कोणी तुम्हाला बाहेरून जर येऊन सांगितलं की आराईचं सेकंड फॉर्म हे ते आहे, तर आपण मान्यच करणार नाही. आपण म्हणतो अरोजच आहे, कारण की फर्स्ट टाईम जेव्हा आपण प्युअर लर्निंग करत असतो तेव्हा त्याचं इम्प्रेशन आपल्या जे आहे तर मनावर पडत असतं, मेमरी पॉवरवर पडत असतं. बघा, आपण लहानपणी एखादा शब्द जसा ऐकलेला असतो तो तसाच बोलत जातो. आणि हे आपलं कोणतीही भाषा जेव्हा आपण शिकतो ना, तर आपले जे श्रवणयंत्र असतात ते त्याच्यासाठी नवीन म्हणजे ताजेच असतात. त्याला काय माहिती असतं श्रवणयंत्राला की आराईचा फॉर्म, सेकंड फॉर्म काही वेगळा आहे. आपल्याला जसं सांगितला जातो आहे सध्या व्हिडिओमध्ये तोच आहे, अराईज, अरोज, अरायझन. आणि तुम्ही एकदा ऐकसाल, दोनदा ऐकसाल, 3दा, 4दा, 5दा, 10दा, तर तुम्हाला ते असं त्याचे ठसे पडून जातात आपल्या श्रवणयंत्रावर की अराईज, अरोज, अरायझन, अरायझिंग. ओके. मग जेव्हा तुम्ही त्याला वापरणार, बोलणार, तेव्हा याच पद्धतीने बोलणार. अराईज सेकंड फॉर्म, अरोज थर्ड फॉर्म, अरायझन फोर्थ फॉर्म, अरायझिंग. मग काहीही करून घ्या, हे बदलत नसतं. तसं बघा, लहानपणी हाफिज 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 म्हणायची सवय होऊन जाते, तर नंतर पण आयुष्यभर आपण तेच म्हणतो, कधीच ऑफिस म्हणत नाही. कदाचित आपण इतरांकडून ऐकत पण असतो की ऑफिस ऑफिस, पण ते हाफिज हाफिज असं होऊन जातं. मग ते कधी ओरिजिनल हा शब्द वरिजिनल म्हणून वापरला जातो. हे काय होऊन जातं की आपण पहिल्यांदा तो शब्द जसा ऐकलेला असतो, पुढे जाऊन आपण तसंच तो बोलत असतो. म्हणून सुरुवातीलाच चांगल्या कडून ऐकायचं. जर आपण नवीन भाषा शिकत असू की सोर्स काय आहे, थोडंफार त्याचं शिक्षण पण पाहिजे. व्हिडिओज बनवणारे अनेक लोक असतात, पण आपल्याला ते ओळखावे पण लागतात की कोण आपल्याला करेक्ट म्हणजे जेन्युइन नॉलेज देईल, जे डिक्शनरीजमध्ये असतं त्या पद्धतीचं नॉलेज देईल. चला बघूया. अराईज, अरोज, अरायझन, अरायझिंग. उद्भवणे, हिंदीमध्ये उगना. अवेक, अवेक, अवोक, अवोकन, अवेकिंग. जागणे, नींद से जगना. बिगिन, बिगॅन, बिगन, बिगिनिंग. सुरू करणे, शुरू करना. बाईट, बीट, बीटन, बाईटिंग. चावणे, काटना. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, ब्रिंगिंग. आणणे, लाना. बाय, बॉट, बॉट, बाईंग. खरेदी करणे, खरेदी करना. कॅच, कॉट, कॉट, कॅचिंग. झेलणे, झेलना. कम, केम, कम, कमिंग. येणे, आना. डू, डिड, डन, डुईंग. करणे, करना. ड्राईव्ह, ड्रोव, ड्रायव्हन, ड्रायव्हिंग. चालवणे, गाडी चालवणे, गाडी चलाना. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग. पिणे, पीना. ईट, एट, ईटन, ईटिंग. खाणे, खाना. गिव, गेव, गिवन, गिविंग.
देणे, देणं. टेक, टूक, टेकन, टेकिंग, घेणे. अशा पद्धतीचे हे इरेग्युलर वर्ब्स आहे. तुम्ही यांचा सराव करावा, यांना वारंवार ऐकावं आणि यांच्या स्पेलिंगचं निरीक्षण करावं आणि त्यांचं उच्चारण करावं. बघा, आपण जेव्हा उच्चारणाकडे लक्ष देतो ना, तेव्हा आपल्याला त्याच्यातले बारकावे पण लक्षात येतात, की ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग. सो आयच्या जागी ए आहे, पुन्हा एच्या जागी यू झालेलं आहे. असे आहेत आणखीन शब्द आहेत की ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंगसारखे. तर आपण ते जेव्हा जेव्हा त्याचा अभ्यास करू तेव्हा आपण निश्चितच त्याचा आपण फॉलोअप घेत चालू की हा शब्द हे क्रियापद त्या प्रकारातलं आहे. याचं निरीक्षण करा, सराव करा. आता आपण जे वाक्य बनवायचं सांगितलेलं होतं की आपण एक एक क्रियापद घेऊन वाक्य बनवूया. तर बघा, आपण टू कॅच, कॉट, कॉट, कॅचिंग हे क्रियापद घेऊया. कशा पद्धतीने बघा, यू डू, यू डिड, यू विल, यू आर, यू वॉज, यू विल बी, यू हॅव, यू हॅड, यू विल हॅव, यू हॅव बीन, यू हॅड बीन, यू विल हॅव बीन. हे जे आहे फिक्स पॅटर्न आहे. आता आपल्याला हे क्रियापदाचे रूप याच्यामध्ये ठेवायचे आहे. तुम्ही कोणतं पण क्रियापदाचं रूप ठेवू शकता, त्यानुसार त्याचा अर्थ होईल. आणि आपण या ठिकाणी करता यू घेतलेला आहे. तर बघूया, यू डू कॅच. इथे क्रियापदाचं पहिलं रूप बेस फॉर्म. यू डिड कॅच, बेस फॉर्म. यू विल कॅच, हे बेस फॉर्म. जे बेस फॉर्मसोबत वापरला जातो ना, तो टेन्स असतो सिम्पल टेन्स. मग पहिलं वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सेकंड सिम्पल पास्ट, थर्ड सिम्पल फ्युचर. यू डू कॅच, तू झेलतो. यू डिड कॅच, तू झेलले. यू विल कॅच, तू झेलशील. यू आर कॅचिंग, यू वॉज कॅचिंग, यू विल बी कॅचिंग. बघा, फोर्थ फॉर्म प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, आर, वॉज, विल बी सोबत. हे फिक्स लक्षात ठेवायचं आणि आपलं वाक्य तयार होऊन जाईल. यू आर कॅचिंग, तू झेलत आहे. यू वॉज कॅचिंग, तू झेलत होता. यू विल बी कॅचिंग, तू झेलत असशील. यू हॅव, हॅड, विल हॅव. यू हॅव कॉट, यू हॅड कॉट, यू विल हॅव कॉट. या 3 वाक्यांसाठी आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरावं लागतं. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब हॅव, हॅड, विल हॅव सोबत. हॅवच्या ठिकाणी हॅज येऊ शकतं, हॅडच्या ठिकाणी फक्त हॅड आणि विल हॅवच्या ठिकाणी पण विल हॅव्स. इथे चेंजेस नाही, फक्त जे फर्स्ट सेंटेन्स आहे यू हॅव, त्याच्या ठिकाणी शी हॅज, ही हॅज, इट हॅज असं येऊ शकतं. त्यावेळेस ते आपण बघूया. काही अवघड नाही आहे, फक्त कर्त्यांचा नियम एकदा आपण समजून घेतला तेही सोपं आहे. तर यू हॅव कॉट, तू झेललेले आहे. यू हॅड कॉट, हॅड आल्यामुळे होते, तू झेललेले होते. विल हॅव आल्यामुळे असशील. यू विल हॅव कॉट, तू झेललेले असशील. यू हॅव बीन कॅचिंग, तू झेलत आलेला आहे. यू हॅड बीन कॅचिंग, तू झेलत आलेला होता. यू विल हॅव बीन कॅचिंग, तू झेलत आलेला असशील. हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी यू डू कॅच, तू झेलता है. यू डिड कॅच, तूने झेला. यू विल कॅच, तू झेलेगा. यू आर कैचिंग, तू झेल रहा है. यू वॉज कैचिंग, तू झेल रहा था. यू विल बी कैचिंग, तू झेल रहा होगा. यू हैव कॉट, तू झेल चुका होगा. यू हैड कॉट, तू झेल चुका था. यू हैव कॉट, तू झेल चुका है. यू हैड कॉट, तू झेल चुका था. यू विल हैव कॉट, तू झेल चुका होगा. तू झेल चुका होगा. यू विल हैव बीन कैचिंग, तू झेलते आ रहा होगा. तू झेलते आ रहा है. यू हैड बीन कैचिंग, तू झेलते आ रहा था. यू विल हैव बीन कैचिंग, तू झेलते आ रहा होगा. अशा पद्धतीने हे हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे मी ट्रान्सलेशन केलेलं आहे. बघा, आता हिंदी आपण दररोज सरावामध्ये घेत नाही, म्हणून त्याची आपल्याला नक्कीच तुम्ही बघू शकता थोडीफार मला अडचण येत होती. तर त्याचा पण सराव आवश्यक आहे. आपण व्हिडिओ बघतो आहोत आणि यूट्यूबवर जे व्हिडिओ अपलोड होतात ते अनेक प्रकारचे विद्यार्थी पाहू शकतात, अनेक माध्यमांचे. त्यांना पण हे उपयोगी पडावं हाच उद्देश. सराव करावा. नक्कीच आपण वाक्यांकडे टर्न होणार आहोत आणि 10-12 क्रियापद दररोज आपण बघतच जाणार आहोत, जेणेकरून तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडेल. सराव करा. धन्यवाद.